माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत डबल झिगझॅग स्टिचिंग. त्यासाठी लागणार आहे आपल्याला हे दोन सिल्क थ्रेड. एक मी ग्रीन कलरचा घेतलेला आहे आणि एक येलो कलरचा घेतलेला आहे. त्यानंतर ही निडल लागणार आहे. ही निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि ही सीझर. चला आता आपण यामध्ये पहिल्यांदा झिगझॅग स्टिचिंग करायची आहे. यामध्ये मी पहिल्यांदा ग्रीन कलरचा सिल्क थ्रेड वापरणार आहे. निडलला खाली टाकलं, खालचा दोरा त्यामध्ये टाकला, त्यानंतर क्रॉसमध्ये निडलला एकदा टाकलं, पुन्हा एकदा खालून दोरा घेतला, पुन्हा पुढे छोटंसं तिथे एक स्टिच केलेलं आहे. यालाच लॉक करणं असं म्हणतात. पुन्हा एकदा निडलला खाली टाकलं, पुन्हा एकदा इथे लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुन्हा एकदा क्रॉसमध्ये, पुन्हा एकदा निडल, पुन्हा क्रॉसमध्ये एकदा लॉक करून घ्यायचं. या पद्धतीने आपण जी पहिले झिगझॅग स्टिचिंग शिकलेली होती ती झिगझॅग स्टिचिंग इथे करायची. पुन्हा क्रॉसमध्ये, चला आता ह्या ग्रीन कलरच्या याच्याने आपण झिगझॅग करून घेतलेला आहे. यानंतर आता पहिल्यांदा या दोन्हीच्या मधामध्ये इथे निडल टाकायची. तिथून खालचा दोरा वरती घ्यायचा आणि यांच्या दोघांच्या मधामध्ये पुन्हा इथे एकदा निडल टाकायची. खालचा दोरा वरती, पुन्हा इथे लॉक करून घ्यायचं. पुन्हा या दोघांच्या मधात टाकायची. पुन्हा इथे एकदा लॉक करून घ्यायचं. या पद्धतीने आपण दोन याच्याने करतो म्हणून याला डबल झिगझॅग असे म्हणतात. निडलला कधी पण यामध्ये सरळ धरायचं, 90च्या डिग्रीमध्ये धरायचं, नाहीतर सिल्कचा थ्रेड असतो तो जास्त तुटण्याचे चान्सेस त्यामुळे जास्त असतात. जेव्हा तुम्ही सुई खाली घालाल तेव्हा ती 90च्या डिग्रीमध्ये सुई खाली घालून वरती काढायची.
थँक्यू फॉर वॉचिंग.